राखूया आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखूया. पोलीस पाटील म्हणजे पोलीस प्रशासन आणि गाव याच्यामधला जो दुवा आहे, महत्वाचा दुवा आहे. तसं मला साध्या आपण मिळून काम करूया आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखूया. आता प्रश्न आला आपला आगामी सण जे आहेत, दहीहंडी आहे, गणेशोत्सव आहे, दुर्गादेवी आहे आणि परत आलेल्या नदीच्या निवडणुका. माझा पहिला अजेंडा असणार आहे तो अंमली पदार्थ. की मला ते तुम्ही जसं बोलला तसं की तरुण पिढी त्यातनं वाचली पाहिजे. त्यामुळे मला व्यसनाधीनता या बाबतीत तर थोडासा पिस्काराचा आहे. त्यामुळं आपण या बाबतीत आपल्याला कुठेही कधीही तसं काय आढळून आलं, गांजा असू द्या, चरस असू द्या, नशिली इंजेक्शन असू द्या, नशिल्या गोळ्या असू द्या, तर आपण त्याच्यावर कडक कारवाई करू. आपल्याला ते नको आहे आणि आपल्या हातीतून ते आपण आपल्या पोलिसांच्या हातीतून ते आपण पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी तुमची मला साथ हवी. तुम्हाला कुठंही कधीही माहिती मिळाली तर मला तुम्ही फोन करू शकता. फळे सातवडीच्या उत्सवासाठी जे आहे ना, तर एस पी सरांची जर आमच्या संकल्पना की आपण आता या तालुक्यामध्ये आपण 3 मंडळांना आपण हे करणार, बक्षीस देणार आहे. तर आपल्याला गणपती उत्सव जो आहे तो पारंपरिक दृष्टिकोनातून आणि आपल्याला पर्यावरणपूरक कसा साजरा करता येईल, म्हणजे डॉल्बी मुक्त कसा करता येईल. जे लेझर लाईट असतात, जे मंडळ लावतात ती लेझर लाईटनं तुमचे डोळे आणि त्याच्यावर थोडा दुष्परिणाम होऊन जातो. तर ते लेझर लाईट रिलीज कसा करता येईल, तुम्ही गावागावांमध्ये तुमच्या लेवलला तुम्ही ते थोडंसं सगळ्यांना हे करा. देखावे असतील ते पण देखावे कसे समाज प्रबोधन करत असतील अशी याची दक्षता घेऊन त्यांनाही तसं तुमच्या गावच्या लोकांना, सरपंचांना आणि इतर लोक जे आहेत त्यांना ते सांगण्याचा एक प्रयत्न करतो.